आणि आम्हाला वाटत होतं सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, सहकाराचं संघटन आहे, शिक्षणाचं आहे. ग्रामपंचायतीच्या स्तरापासून ते जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहेत. कुठं ना कुठं काँग्रेसचे कार्यकर्ते, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर काम करतायत, सरपंच म्हणून काम करतायत अनेक गावांमध्ये. पण स्वाभाविकरित्या नैसर्गिकरित्या ही काँग्रेसची जागा होती. मग आम्ही असं गृहीत धरलं होतं की बाबा आता ही काँग्रेसला जागा मिळणार आणि ही जागा मिळाली की 100% हाताच्या पंजावर विशाळरावांना दिलेल्या शब्दाप्रमाणे का भावाप्रमाणे मी त्याच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून देणार हे आमचं ठरलं होतं. पण अचानक जे ट्विस्ट झाली जानेवारी महिन्यापासून आणि मग जी धडपड आम्हाला करावी लागली, जी संघर्ष करावा लागला, तो का करावा लागला हे खरं आता कळलंय आम्हाला. कळलंय, बऱ्यापैकी कळू लागलेलं आहे की का ते संघर्ष करावा लागला, कुणामुळे करावा लागला. आता काही गोष्टी उघड बोलता येत नाही म्हणजे असं कितीही कळलंय कुणामुळे करावा लागला, का करावा लागला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आम्हा दोघांना त्या प्रश्नांची उत्तर मिळालीच. पण मला असं वाटतं आमच्याहून अधिक महत्वाचं हे की सांगली जिल्ह्यातल्या लोकांना त्या प्रश्नांची उत्तर मिळाली की हे कुणामुळे घडलं म्हणून. तुम्ही दोघं जण म्हणजे या निवडणुकीनं म्हणजे सांगली जिल्ह्यातले 2 तरुण नेते एकदम निवडणूक झाल्यानंतर मॅच्युअर प्रौढ नेते म्हणून त्यांचं रूपांतर झाल्याचं आता बघायला मिळतंय. कदाचित त्यांच्यात आधीच आलं, तो मॅच्युरिटी प्रौढपणा आधीच आला होता. मला जरा अजून थोडं शेवटचं कुकिंग जे म्हणतो ना, अगदी तळून सकाळ सळाखून म्हणतात, ते शेवटचं राहिलं होतं की ह्या निवडणुकीच्या तिकिटाच्या प्रयत्नातच ते सगळं माझं पक्वता तयार झाली. त्यामुळे नेहमी श्रद्धा सबुरी, श्रद्धा सबुरी, माझं 20 वर्ष सबुरी ठेवली, अजून ठेवूया. या निवडणुकीमध्ये अशा चर्चा होत्या